सौ अनिताताई पाटील मॅडम, विद्यालयाचे उपप्राचार्य श्री आर जे पाटील सर, पर्यवेक्षक आज नाही आलेले ते पण ठीक आहे, तरी पण विधिरारी सर, स्टेजवर उपस्थित सर्व सन्माननीय शिक्षक तसेच विद्यार्थिनी मैत्रिणी, समोर तुम्हाला दिसतच असेल आपल्याकडे पाहुणे आलेले ते. खरं तर ते मागच्याच आठवड्यात आपल्याकडे हा कार्यक्रम घेणार होते. मूर्ती बघितल्यावर असं वाटतं हे नक्की काय असतील, काय करत असतील, पण तुमच्या माहितीसाठी मी हा त्यांचा परिचय करून देणार आहे की ते जरी त्यांचा वेश जरी साधा असला तरी पण ते मात्र त्यांच्याकडे ज्ञान मात्र अफाट आहे हे लक्षात घ्या. त्यांचं मूळ नाव जे आहे जगदीश देशमुख असं आहे, पण त्यांनी नंतर जे नाव स्वीकारलं आहे ते आहे जगन्नाथ यात्रा दास. ते त्याचं शिक्षण काय झालं ते आपल्याला माहिती पाहिजे की नाही. जगन्नाथ यात्रा दास किंवा श्री जगदीश देशमुख यांनी जवाहर नवोदय विद्यालय जळगाव येथे 10वी मध्ये त्यांचं शिक्षण झालं आणि 1998 साली ते 10वीत प्रथम आलेले त्या शाळेत. त्यानंतर नाशिक विभाग मंडळात 12वी विज्ञान शाखेत द्वितीय क्रमांक 2000 साली त्यांनी मिळवला होता. व्हीजेटीआय कॉलेज तुम्हाला माहिती नसेल पण व्हीजेटीआय कॉलेजला नंबर लागलं म्हणजे लक फॅक्टर असतं. खूप मार्क्स मिळवले तुम्ही तरच आपण त्या कॉलेजला जाऊ शकतो. एवढं छान कॉलेज आहे होतं त्यांचं. म्हणजे काय त्या कॉलेजमध्ये मुंबई नाशिककडून त्यांनी यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये BTech केलं 2000 साली त्यांनी. त्यानंतर पुणे आणि मुंबई विद्यापीठातील 3 अभियांत्रिकी विद्यालयामध्ये 8 वर्षाची लेक्चरशिप त्यांनी केली, म्हणजे नोकरी सुद्धा केलेली आहे. खूप छान. त्यानंतर 2012 ते 2017 समाजात भगवद्गीतेच्या आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी इस्कॉन मुंबई येथे भक्तीचे पूर्ण वेळ प्रशिक्षण त्यांनी घेतलं. म्हणजे भक्तिशास्त्री आणि भक्ती वैभव ह्या फील्डमध्ये किंवा ह्या टाईपचं त्यांनी शिक्षण घेतलं. नंतर 2018 ते 2023 या दरम्यान इस्कॉन पाचोरा येथे श्री जगन्नाथ मंदिर आणि प्रचार सेवा 2023 पासून इस्कॉन चाळीसगाव येथे ते सेवा करता. आतापर्यंत त्यांनी 28 राज्यातील 270 जवाहर नवोदय विद्यालयात ते गेलेले आहेत आणि 3 वर्षात आध्यात्मिक जीवन कौशल्य आणि मूल्यावर त्यांनी प्रवचन दिलेले आहे. तसेच गेल्या 12 वर्षात 1000हून अधिक शाळा आणि महाविद्यालयांना आध्यात्मिक मूल्य शिक्षण चर्चेसाठी त्यांनी भेट दिलेली, मार्गदर्शन केलेले असे हे छान व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. मी आपल्या विद्यालयाच्या प्राचार्या सन्माननीय अनिताताई पाटील मॅडम यांना विनंती करते की त्यांचं स्वागत त्यांनी श्रीफळ आणि नाट्य देऊन करावं. धन्यवाद मॅडम. आपल्याशी सुद्धा ते जीवनमूल्य आणि जीवन कौशल्य ह्या विषयावर बोलणार आहे किंवा मार्गदर्शन करणार आहे. अति जास्त वेळ वाया न घालता आपल्याला त्यांना ऐकायचंय म्हणून मी त्याला विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. So first of all, I thank our dear principal ma'am and all teachers for giving me the kind opportunity, chance to come here and give some service for all of you. I wish you all good morning. मी आपल्याच भाषेत बोलणार, पण केवळ थोडंसं सुरुवात केली इंग्लिशमध्ये. इंग्लिश खूप बोलू शकतो, पण आपला जीवनाचा विषय आहे, जीवनाची काही तत्व आपण काही चर्चा करणार आहोत. आपल्या भाषेमध्ये जास्त ते समजायला सोपं आहे. असं होऊ नये कोणाच्या मनात शंका की बाबा आम्हाला येऊन काय ज्ञान देणार, हे कोण आहे आम्हाला शिकवायला काही सांगायला. तर मी अभ्यासात खूप पुढे होतो कायम, आणि लहानपणापासून नवोदय शाळेत जेव्हा शिकायला गेलो होतो समाजसेवेसाठी काही मोठं पद घ्यायचं किंवा IAS व्हायचं असं विचार होता, स्वप्न होतं. पण जेव्हा
बीटेकच्या वेळेस मुंबईला असताना भगवद्गीता ज्ञान झालं. मग कळालं की आपले गुण काय आहेत, आपला स्वभाव काय आहे, आपली योग्यता काय आहे, आपल्याला काय जमू शकतं, काय जमू शकत नाही. मग मी निर्णय घेतला, नुसतं पद घेऊन काही समाधान भेटणार नाही. आपण आपले गुण ओळखले पाहिजे आणि मग सेवा निवडली पाहिजे. ते प्रशासकीय सेवा आहे, तिथे प्रशासन, कंट्रोल ना, गव्हर्मेंट जॉब आहे. आपलं ते फील्ड नाही आहे, आपल्याला ते जमणार नाही, आपला तो स्वभाव नाही आहे प्रशासन करणे, शासन ना, प्रशासन, गव्हर्मेंट ॲडमिनिस्ट्रेशन. तर मग काय मला असं वाटलं की आपण ज्ञान देऊ शकतो, शिकवू शकतो आपण. मग मी बीटेक जरी झालो होतो मोठ्या कॉलेजमधून, टीचिंगचं आम्ही निवडलं, शिक्षणाचं निवडलं, सेवा फील्ड क्षेत्र निवडलं की मला हे आवडतं, ज्ञान द्यायला आवडतं, शिकवायला आवडतं. तर लहानपणापासून मी मोठा होतो कुटुंबामध्ये, तर मग लहान भाऊ बहीण, आमच्या गल्लीतील समाजातील काही मुलांना, लहान मुलांना मी सुट्टीमध्ये किंवा असंही मध्ये मध्ये शिकवायचं. एक आवड होती की आपल्याला जे जे ज्ञान आहे ते शिकवायचं मुलांना, लहान जो कोणी असेल त्याला. तर मग मला टीचिंग जास्त आवडलं आणि आज त्याची आवश्यकता आहे. आज बघा समाजात जे काही समस्या आहे, कोणकोणत्या समस्या आहे. एक मोठी समस्या आहे की लोकांना शांती नाही आहे, लोकांना मनात शांती नाही आहे, समाधान नाही आहे. मोठी समस्या आहे असमाधान, असंतोष आपल्याच मनामध्ये. म्हणून काय होतं, लोक व्यसनाचे बळी पडतात. व्यसनाचे बळी. व्यसनं का होतात? असं नाही खायला मिळत नाही म्हणून तर तंबाखू खात आहेत. पोटभर अन्न पंचपक्वान्न खाऊन त्यांना शांती मिळत नाही, समाधान मिळत नाही. म्हणून त्यांना असं वाटतं तंबाखू खाऊन घेऊ, गुटखा खाऊन घेऊ, दारू पिऊन घेऊ आणि मग मला थोडं शांत वाटेल असं वाटतं. पण ते काही समस्येचं समाधान नाही आहे. आणि ते काही जे नशा आहे ती काय आहे, फक्त आपण काही काळ विसरतो. डोक्यातले विचार, ते असंतोष, जे दुःख, अशांती. तर व्यसन पण ना, नशा, व्यसन मोठी समस्या आहे. एक समस्या आहे हिंसा, द्वेष भाव. खूप समस्या आहे. कुटुंबापासून तर जागतिक पातळीवर हिंसा होत असते. बळी तुकान पिढी जे म्हणतात ना, बळी तुकान पिढी, त्याला थोडी शक्ती आहे, थोडं मोठ्या पदावर आहे. लहान लोकांना किंवा खालच्या पदावर लोकांना ना शोषण करतो. शोषण मोठी समस्या आहे, शोषण. अजून काय समस्या आहे की चिंता, तणाव, ही पण समस्या आहे. असं किती तणाव लोकांना यायला लागलेला आहे. जगणं काही लोकांना कठीण झालं आहे, व्हायला लागलेलं आहे. आत्महत्या मोठी समस्या आहे. आजकाल असं नाही की फक्त ज्यांना खायला मिळत नाही ते आत्महत्या करत आहेत. मोठमोठे लोक, शिकलेली, मोठमोठ्या पदावर, चांगले मार्क्स मिळूनसुद्धा समाधान नाही आहे. तर मग त्यांना असं वाटतं जगून काय फायदा, मी जीवन देऊन देते. मोठी समस्या आहे आत्महत्या. अजून काय समस्या आहे? प्रदूषण बाहेर तर आहेच, पण लोकांच्या मनात सुद्धा खूप मोठं प्रदूषण झालेलं आहे. दूषित विचार, दूषित मानसिकता मोठी समस्या आहे. बघा, बाहेरचं प्रदूषण तर हे आपण थोडंफार सहन करून घेतो, पण जर मनामध्ये आणि मानसिकतेमध्ये, चित्तामध्ये जर प्रदूषण असेल ते खूप कठीण असतं सहन करायला. त्याचा प्रभाव खूप मोठा असतो. प्रदूषण मोठी समस्या आहे. एक समस्या आहे आतंकवाद, मोठी समस्या आहे. ही समस्या आहे का? सांगा, तुम्ही सांगा. आतंकवाद समस्या आहे. आतंक म्हणजे काय? आपला आतंक वाढवायचा, लोकांना भय, भीती दाखवायची. आणि हे सगळ्या पातळीवर होतं, लहान तर मोठ्या पातळीवर आतंक. आपला हा भाव नाही आहे की खरा तो एकची धर्म जगाला काय प्रेम अर्पावे, की कुणाना व्यर्थ हिनवावे, कुणाना व्यर्थ शिनवावे, समजता बंधू मानावे, पुढे जगाला प्रेम अर्पावे. हा भाव नाही आहे.
धर्म म्हणजे हेच, हमारा धर्म हो सेवा, हमारा कर्म हो सेवा, सदा ईमान हो सेवा, हमें सेवक बना देईन, हा भाव नाही आहे. धर्माच्या नावाने सुद्धा अनेक चुकीच्या गोष्टी घडतात. तर मुलींनो, हे जे आम्ही बघितलं त्यावेळेस कॉलेज असताना 25 वर्षापूर्वी, असं वाटलं की आपण काही जो विचार केला लहानपणापासून सेवेसाठी, तर ती सेवा शिक्षक बनून चांगली होऊ शकते का? शाळेमधून कॉलेजमधून ज्ञान देऊन, चांगला विचार देऊन आपण समाजाला चांगलं घडवू शकतो. एक शिक्षक हा एक समाज घडवतो, एक शिक्षक हा एक समाज घडवितो, जर त्याची इच्छा असेल तर. जर शिक्षकाची इच्छा असेल तर एक समाज, एक देश घडवू शकतात. म्हणून मला असं वाटलं की आपल्यासाठी हे चांगलं फील्ड आहे सेवेसाठी. मग मी जॉब केला शिक्षकाचा, प्राध्यापक मुंबईमध्ये, पुण्यामध्ये. पण आधीपासून जे होतं की आपल्याला सेवाभावी जीवन जगायचं आहे, तर मग लग्नाचा विचार नव्हता. मग जेव्हा आवश्यकता नव्हती, जॉब सोडून मी फुल टाईम समाजामध्ये जितकं शाळा कॉलेज आहे आपण जावं, काही सेवा करावी असा विचार असल्यामुळे आम्ही नंतर 8 वर्ष प्राध्यापकाचं काम केल्यानंतर इस्कॉन मुंबईमध्ये आश्रम, ब्रह्मचारी आश्रम जोडलो, जॉईन केला. की आपण एका कॉलेजमध्ये बांधून, म्हणजे एका कॉलेजमध्ये नाही थांबायचं. कारण जॉब म्हणजे काय, आपण बांधले जातो एका जॉबमुळे. आपल्याला जास्त चॉईस, फ्रीडम नसतं, स्वातंत्र्य नसतं. तर मग आम्ही पूर्ण वेळ सेवा द्यायची म्हणून तर जॉईन केला आश्रम. आणि मग आज मी पूर्ण मागच्या 14 वर्षामध्ये हजारो कॉलेज शाळेमध्ये जाऊन पूर्ण देशात 28 राज्यात मी जाऊन आलो आहे नवोदय शाळेमुळे. की माझा संबंध नवोदयमध्ये असल्यामुळे, माझी विद्यार्थी असल्यामुळे मला शासनाचं लेटर मिळालेलं आहे की मुलांसाठी मी जीवनमूल्य आणि जीवन कौशल या विषयावर काही क्लास घेऊ शकतो. तर मी मागच्या महिन्यात जम्मू काश्मीर, श्रीनगरसुद्धा गेलो होतो की मला संधी मिळाली की मी ही क्लास घेऊ शकतो शाळेमध्ये. तर ही जी सेवा आहे ही आवश्यक आहे. जसं आमच्या शाळेच्या गेटवर किंवा अनेक शाळेमध्ये लिहिलं असतं गेटवर, माझ्या मागे म्हणा, यावे यावे ज्ञानासाठी, जावे सेवेसाठी. इंग्लिशमध्ये माझ्या मागे म्हणा, कम टू लर्न, गो टू सर्व. हा विचार. काही वेळेस काय होतं, आपलं मन जे खूप भटकतं, अशांत असतं, फोकस होत नाही, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता होत नाही. तर मग हा लक्षात मुद्दा घेतला पाहिजे. आपला उद्देश जो आहे शिक्षणाचा की जीवनाचा सुद्धा काय असावा, शिकायचं आहे, ज्ञान घ्यायचं की समजून घ्यायचं आहे. किती अंक भेटतील, किती मार्क्स भेटतील, कोणती पोझिशन भेटेल, रँक, ते आपल्या हातामध्ये नाही. निकाल आपल्या हातात नसतो. निकाल आपण त्याचा जास्त विचार करतो. एक्झाममध्ये काय येईल, काय नाही येणार, VIP सर आम्हाला IMP द्या, मला VIP क्वेश्चन्स द्या. आपला विचार पाहिजे, ज्ञान घ्यायचं आहे, शिकायचं आहे. आपल्याकडे खूप शक्ती आहे, आपल्या बुद्धीमध्ये खूप शक्ती आहे. तुम्ही एका महिन्यामध्ये 10 पुस्तकं वाचू शकतात. एका महिन्यात तुम्ही 10 पुस्तकं सहज वाचू शकता. इतकी शक्ती आहे आपल्याकडे, बुद्धी आहे. पण जेव्हा आपण की नाही फक्त एक्झामसाठी अभ्यास करतो, अजून तो एक्झाम खूप लांब आहे, परीक्षा खूप दूर आहे, अजून काय एवढा अभ्यास केला पाहिजे असं मन आपल्याला धोका देतं. का? आपला हेतू ज्ञान घेण्याचा नाही आहे, आपला हेतू शिकण्याचा नाही आहे, आपला हेतू फक्त एक्झामसाठी आहे. म्हणून ते ज्ञान आपल्याला घेता नाही येत आणि मग समाधान किंवा फोकस आपल्याला मिळत नाही. हा माझा अनुभव आहे की आपला जो आनंद पाहिजे जीवनामध्ये, जे समाधान पाहिजे, ते निकालामध्ये कधीही नसतं. आता मी स्वतः शाळा कॉलेजमध्ये कायम फर्स्ट सेकंड आहे ना पोझिशन घेतलेली आहे. पण समाधान जे मिळालं जीवनाचं, ते अंकाने नाही मिळालं. समाधान जे मिळालं कायमसाठी, ते जीवन समजून मिळालं. जीवन समजून, जीवनाचं ज्ञान घेऊन. का? ज्ञान तर खूप आहे, ज्ञान तर खूप अनेक प्रकारचं ज्ञान असतं. पण सगळ्यात मोठं ज्ञान, सगळ्यात महान ज्ञान कोणतं माहिती आहे? जीवनाचं ज्ञान. लाईफ सायन्स, तर सोशल सायन्स, पॉलिटिकल सायन्स, मेडिकल सायन्स, केमिकल सायन्स, टेक्निकल सायन्स, असे अनेक सायन्स आहे. कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल सायन्स. पण सगळ्यात मोठं सायन्स कोणतं माहिती आहे? सायन्स म्हणजे विज्ञान.
सगळ्यात मोठं सायन्स, लाईफ सायन्स. त्याला आपल्या भाषेत काय म्हणू? जीवनशास्त्र. काय म्हणू आपण? जीवनशास्त्र. आणि त्यालाच म्हणतात अध्यात्मशास्त्र. अध्यात्म काही केवळ पूजापाठ नाही आहे, कर्मकांड नाही आहे. अध्यात्म म्हणजे भगवद्गीतेच्या भाषेमध्ये जीवनशास्त्र आहे. म्हणून भगवद्गीता हजारो वर्षापासून ह्या विश्वामध्ये सर्व लोकांनी, म्हणजे समाजातील सर्व लोकांनी अभ्यास केला आहे. न्यूटन, आईन्स्टाईनसुद्धा. कारण आधी संपूर्ण विश्व एक हे होतं, एक शासन होतं, एक शासन. संपूर्ण विश्व. ज्या पांडव जे राजा बनले, पांडव युधिष्ठिर महाराज 5000 वर्षापूर्वी महाभारताच्या युद्धानंतर ते होते चक्रवर्ती सम्राट. आणि त्यांचा जो नातू होता राजा परीक्षित, ते सुद्धा संपूर्ण पृथ्वीचे शासक होते. केवळ आपला छोटासा देश नाही, संपूर्ण पृथ्वी एक शासन होतं, चक्रवर्ती सम्राट. तर त्यामुळे वेद, उपनिषद, गीता, भागवत आणि आपली जी संस्कृती आहे ती पूर्ण विश्वात होती. जसं आपण बघतो की इंडोनेशियात सुद्धा किती मोठमोठे मंदिर आहेत, किंवा मलेशिया किंवा बाकीचे देश, रशिया, अमेरिकेत सुद्धा काही जुनी मंदिरं आहेत. का? त्या काळात संपूर्ण पृथ्वीवर एक शासन असल्यामुळे, आणि विमानं नसतील पण जहाजाच्या मार्गाने, समुद्राच्या मार्गाने, जहाजाने त्यांचे संबंध होते. वाहतूक होती, येणं जाणं होतं, प्रवास होता. जेव्हा गाड्या नव्हत्या, मोटर गाड्या, मग काय असायचे? घोडागाडी, रथ असायचे, किंवा बैलगाडी तर होतीच. असं नव्हतं की लोक दुसऱ्या गावी जात होते, प्रवास होत होता घोड्यावर किंवा बाकीचे जे वाहनं होते, गाडी, रथ. सांगायचा उद्देश आहे की जी आपली संस्कृती आहे, अध्यात्म संस्कृती किंवा वेद संस्कृती, ही संपूर्ण विश्वामध्ये आधी होती. आता हळूहळू ती नाही असं वाटतं काही भागामध्ये. कारण आता कलियुग जसं वाढलं, कलियुग, तर हे विभाजन होत गेलं. विभाजन जसं कुटुंबात बघा तुम्ही सुद्धा, आधी पंजोबा, पणजी, आजोबा, आजी सुद्धा असायचे कुटुंबामध्ये. एका ठिकाणी गावामध्ये एकत्र कुटुंब पद्धती ना, एकत्र कुटुंब पद्धती होती. आता काय झालं आहे? थोडा समाज बदलला आहे, काळ बदलला आहे, त्यामुळे ती आता दिसत नाही. आणि आयुष्यसुद्धा, मनुष्याचं आयुष्यसुद्धा आता कमी झालेलं आहे. आपण म्हणतो की मेडिकल सायन्सने खूप ॲडव्हान्समेंट केली, खूप प्रगती केली, परंतु आपण जर बघितलं, आयुष्य काही वाढलं नाही आहे. जे आधी आपल्या आजी आजोबा कोणा बिना औषधाचं, बिना काही ऑपरेशनचं, मेडिसिनचं औषध, ते 90-100 वर्ष जगून घ्यायचे आणि काम करत असायचे. असं नाही की कंबर दुखतर बसून गेले, नाही. आम्ही बघितलं, आमची पणजी, आजी 90 वर्ष, 95 वर्ष सहज जगल्या. त्यांना काहीच म्हणजे असं दिसत नाही, ऐकू येत नाही, सहज चांगलं होतं सगळं. का? त्यावेळेचं भोजन, पोषण, वातावरण शुद्ध होतं. आज काय झालेलं आहे? आपण म्हणतो प्रगती झाली इकडे आधुनिक युगामध्ये, पण अधोगतीसुद्धा झालेली आहे. लोकांचं मानसिक स्वास्थ्य, देहाचं स्वास्थ्य कमी झालेलं आहे. आज बघा, मुलाचा जन्म झाला नाही, तो तेव्हापासून काय लागतं आहे? त्या मुलाला गर्भामध्ये इंजेक्शन, गोळ्या, मेडिसिन लागते. आणि जन्मापासून त्याला काही आजार, काही कमतरता दिसते. सांगायचा उद्देश आहे, आपण जे समजतो मॉडर्न सायन्स, मॉडर्न एज्युकेशन, मॉडर्न संस्कृती, मॉडर्न कल्चर, हे काही प्रगती नाही आहे. प्रगती ही कशाची पाहिजे? बुद्धीची पाहिजे, आपले मानसिकतेची पाहिजे, विचाराची पाहिजे. प्रगती केवळ तुम्ही मोठी बिल्डिंग बांधली, मोठमोठे मुंबई पुण्यामध्ये जसं असं ना, गगनचुंबी बिल्डिंग, ती प्रगती नाही आहे. घराला अंगण पाहिजे, घराला छत पाहिजे, घराला बगीचा पाहिजे, ती प्रगती आहे. आपण काय समजतो? मुंबईमध्ये जाऊन मी खूप सुखी होईल. आम्ही मुंबईमध्ये शिकलो, मुंबईमध्ये आम्ही जॉब केला, काही सेवा पण केली इस्कॉनमध्ये, आणि पूर्ण देश मी फिरलेलो आहे. तर हा अनुभव आहे. जे सुख आपल्या गावाकडे आहे, इथं मोकळं आकाश बघायला मिळतं, मोकळी हवा, मोकळं झाडं, बसायला जागा आहे, खेळायला जागा आहे, तो आनंद वेगळा आहे. केवळ मुंबईमध्ये तुम्हाला पैसा तर मिळेल, पण जे जीवनाचं सुख आहे, शांती, आनंद, समाधान, ते नाही भेटणार. असं म्हणत नाही तुम्ही जाऊ नका मुंबईला, जा. पण सांगायचा उद्देश आहे, आपलं जे जीवनाचं सुख पाहिजे, जीवनाचा आनंद पाहिजे, तो आपल्या जवळच आहे.
कुठे आहे? आपल्याजवळ. कसं समजणार आपल्याजवळच आहे म्हणून? जेव्हा ज्ञान होईल, कशाचं? जीवनाचं ज्ञान. तुम्ही म्हणाल त्याला काय सर मोठं जीवनाचं ज्ञान तुम्ही सांग ज्ञान जीवनाचं, त्यात काय जाणायचं? मी तर अशी आहे, अजून काय जाणायचं? मी अशी है ना, इतक्या उंचीची आहे, मी अशी इतक्या वजनाची आहे, मी अशी ह्या नावाची आहे, मी अशी दिसते, माझा फोटो आहे, झालं माझं ज्ञान. माझे आईवडील हे आहे, झालं माझं ज्ञान. मी या शाळेत शिकते, मी ह्या क्लासची आहे. हे आपलं ज्ञान नाही आहे. हां, आपलं ज्ञान कोणाचं ज्ञान आहे? हे आपली ओळख जी आहे ही टिकणार, ही टिकत नाही ओळख. तुम्ही म्हणाल आम्ही शाळेच्या मुली आहात, ही तुमची ओळख जी आहे काही वर्षानंतर बदलून जाईल. आम्ही कॉलेजच्या मुली आहोत, ती पण ओळख बदलून जाईल. आम्ही ह्या गावच्या मुली आहोत, ती ओळख बदलून जाईल. जसं काळ जातो आपला ध्येयसुद्धा, लक्ष द्या बस थोडे मिनटं. असं मागे जर मुलांना त्रास होतो आहे मुलींना, तर मी कमीच वेळ बोलणार, बस थोडंसं ऐकायचं आहे. थोडा विषय जो जीवनाचा विषय आहे, थोडं सहन करा. थोडंसं ऊन जे आहे तर सकाळचं ऊन आहे, काही एवढं हे नाही आहे, फायदाच होईल तुमचा. काय मिळतं? विटॅमिन डी मिळतो ना. तर थोडा वेळ बघतो, 10 मिनटं. काय विषय बोललो तुम्ही? काय बोलू शेवटचं? हां, आपली ओळख जी बॉडी, देह जे आहे आपलं. बघा, आपण जे समजतो की ही बॉडी जी आहे ती मी आहे, ही ओळख टिकणार नाही. जन्मापासून आतापर्यंत हा देह सदैव बदलत आला आहे. तुम्ही कधी खूप लहान होते, लहान म्हणजे आईच्या हातावर, खांद्यावर होते का? नाही सर, आम्ही तर अशीच आधीपासून. शाळेच्या मुली नाही. आपण जन्म घेतला सुद्धा. आधी आपण ह्या जगात नव्हतो. आपण आलोय. आपण सांगा, तुम्ही आधीपासून आहे का आलं आहे? हां, सगळं आलेलं आहे. जन्म घेऊन आपण आलेलो आहे. दुनिया इतनी अजीब है, दुनिया में लोग आते तो हैं, जाना नहीं चाहते. तुम्ही शाळेत आलेला आहे, समजा सकाळी तुम्ही शाळेत आलेला आहे एकदम नटून तटून, आणि मग असं होईल का मी शाळा सोडणार नाही, मी शाळेतून जाणार नाही, असं होईल का? अशी कोणी विडी त्या शाळेत नसेल, कुठेच नसेल, जगात पण नसतं अशी की कोणी गेलं शाळेमध्ये वापस आला नाही घरी, असं होणार नाही. येण्यासोबत जाणंसुद्धा असतं. पण जीवनाच्या बाबतीमध्ये जेव्हा लोकांना ज्ञान नाही, जीवनाचं स्वतःचं ज्ञान नाही, आत्मज्ञान नाही आहे, लोकांना जगात आल्यानंतर जाण्याची इच्छा होत नाही. समजून घ्या का? जसं तुम्हाला ज्ञान आहे, तुम्ही शाळेत का आले आहे, कुठून आले आहे, तुम्ही कुणाचे आहात, तुम्ही कोण आहात, म्हणून तुम्हाला शाळा सुटल्यानंतर आनंद होतो. वा, आता आपल्याला सुट्टी झाली, आता आपल्या घरी जाऊया, आईवडिलांकडे, आनंद असतो. असं का शाळा सुटली, आता मी कुठे जाऊ, कशी जाऊ, का जाऊ, असा विचार, आनंद असतो जाण्याचा. का? माहीत आहे, ज्ञान आहे की मी कोण आहे, कुणाची आहे, इथं का आली होती शाळेमध्ये. तुला माहिती नाही तुम्ही काय तर शाळेमध्ये माहीत नाही सर, आईवडिलांनी टाकलं शाळेमध्ये पण येते. असं नाही पाहिजे. आपल्याला माहीत पाहिजे की माझा उद्देश काय आहे, शिकायचं आहे, ज्ञान घ्यायचं आहे, चांगलं समजून घ्यायचं आहे. हां, सगळ्यांची बुद्धी वेगवेगळी असते, सगळ्यांची योग्यता, सगळ्यांचे गुण, सगळ्यांचं जे हे प्रतिभा, टॅलेंट वेगवेगळं असतं. ते आपण तुलना नाही केली पाहिजे कोणाशी. तिला 90% भेटले, मला 80 भेटले, मी खूप कमी आहे, मी खूप लहान आहे, मला काही जमत नाही, असं काही नाही. अंकाने काही आपली ओळख होत नाही. मुख्य ओळख आपले गुण आणि स्वभावाने आपली ओळख होते. आपली किंमतसुद्धा समाजामध्ये, याला मॅथ्समध्ये किती होते, इंग्लिशमध्ये किती होते, आणि आपली किंमत नाही होणार समाजामध्ये. समाजामध्ये आपले अंक दिसत नाही, समाजामध्ये आपले गुण दिसतात, गुण, स्वभाव दिसतो, आपली वागणूक दिसते, आणि तेच आपल्या समाजामध्ये किंमत देतं किंवा योग्यता, शोभा देतं. असं आहे. विद्या विनयेन शोभते. काय म्हणतात? विद्या विनयेन शोभते. मी जे सांगत होतो की आपली ओळख जी आहे न बदलणारी, माहीत पाहिजे. बॉडी आपली ओळख आहे. तुझं नाव काय बेटा? हां, वैष्णवी. तर वैष्णवी जर नाव घेतलं, वैष्णवी इकडे ये, तर तीच मुलगी येईल. तुला माहिती आहे वैष्णवी कशी दिसते, वैष्णवी काय कोण आहे, तर तीच येणार. पण
म्हणजे बॉडीने ओळख होते की हां वैष्णवी अशी दिसते, पण ही ओळख आहे आपली तिच्या गळ्यात आय डी, पण सगळ्यांच्या गळ्यात ID आहे, आय कार्ड आहे. तुम्ही हे आय कार्ड आयुष्यभर गळ्यात ठेवू शकत की मी अशी आहे. फोटो बदलून जातो. फोटो आपल्याला तर लिहितात ते पेस्ट लेटेस्ट फोटो, काय म्हणतात ते पेस्ट लेटेस्ट फोटो. लहानपणचा फोटो घेऊ शकत नाही, खूप चांगली दिसत होती लहानपणी, गुड्डी मुन्नी, तर मी ते फोटो लावणार 10वीच्या त्या ॲप्लिकेशन फॉर्मवर. नाही, तुम्हाला लेटेस्ट फोटो लावा लागतो का? चेहरा बदलून जातो. आणि मुलींचं नाव बदलून जातं, नंतर लग्नानंतर नाव बदलून जातं, काही वेळेस आडनाव तर बदलतंच, नावही बदलतं, गाव बदलतं. सांगायचा उद्देश हा की मुलींनो, जीवनाचा जेव्हा विचार होईल, जीवनाचं शिक्षण जे सगळं संत महात्म्यांनी आपल्या शास्त्राने दिलेलं आहे, वेद उपनिषद गीता भागवतने दिलेलं आहे की आपण स्वतःला जाणावं, स्वतःचं ज्ञान असावं की या जगात जे मी आली आहे, मी कुठून आली आहे. असं तर होणार नाही, मी कुठेच नव्हती आणि बाय चान्स आली इथे, आणि बाय चान्सच आली इथे, बाय चान्स आहे, काही माझा उद्देश नाही आहे आणि नंतर मी बाय चान्स संपून जाईल. नाही, आपली काय इच्छा आहे? आपली इच्छा आहे मी सदैव जगावं, मी कायम असावं, मला आजार होऊ नये, मला म्हातारपण येऊ नये. म्हातारपण खूप मोठी गोष्ट आहे. जर सफेद केस जर सफेद झाले ते सुद्धा लोकांना आवडत, काळे करतात ना, काळे करतात का? दिसायला सुद्धा कोणाला म्हातारा आवडत नाही का? लक्ष द्या, समजून घ्या. आपण जे आहोत ती बॉडी नाही आहे, तिला म्हातारपण, आजारपण आणि मृत्यू हा निश्चित आहे. आपण ते आहोत जो कधी म्हातारा होत नाही, जो कधी आजारी पडत नाही, जो कधी मृत्यू पावत नाही. आपण ते आहोत. काय? जीव, आत्मा ज्याला म्हणतात. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी हे ज्ञान दिलेलं आहे की आपण कोण हा आपल्याला विसर पडला आहे. जसं जन्म घेतल्यानंतर आपलं नाव असतं का सोबत? आमच्या इथे आकाशने जन्म घेतला असं नाव येतं का डोळ्यावर, त्या मुलाच्या डोक्यावर, आपल्या कपाळावर? ही आकांक्षा आहे. नाव नंतर भेटतं ना, नाव नंतर भेटतं. आणि ते ज्ञान कोण देतं किंवा ते नाव कोण देतं? आईवडील देतात. किंवा बाळाला आधी माहीत असतं का माझे पप्पा कोण आहे? आई शिकवते की मुन्ना किंवा मुन्नी, ये बघ ये तुझे पप्पा मग ते शिकतात मुलं. कोण ज्ञान देतं? जिला ज्ञान आहे, आईला. आई ज्ञान देते. तुझे बाबा कोण आहे, आजोबा कोण आहे, पंजोबा कोण आहे, तुझा भाऊ कोण आहे, तुझी बहीण कोण आहे. तसंच मुलांनो, या विश्वाचं ज्ञानसुद्धा, विश्व कधी बनलं, विश्वाची उत्पत्ती का होते, कोण करतो, कसा करतो, कधी करतो, हे ज्ञान तोच देऊ शकतो ज्याने हे केलेलं आहे. जसं कंपनी मोबाईल बनवते, कोणती वस्तू बनवते, मशीन बनवते, तर कंपनी ह्या मशीनसोबत, वस्तूसोबत एक पुस्तक पण छापतं. त्याला म्हणतात मॅन्युअल. काय म्हणतात? मॅन्युअल. उपयोग पुस्तिका, युजर गाईड. तसंच मुलींनो, विश्वाचा जो निर्माता आहे, विश्वाचा निर्माता, तर त्याने सुद्धा विश्वनिर्मितीसोबत एक मॅन्युअल दिलेलं आहे. त्याला म्हणतात वेद. काय म्हणतात? वेद. किती वेद आहे? चार वेद आहे. आधी एकच वेद होता, व्यासदेवाने त्याला 4 केलं. वेद म्हणजे ज्ञान, आणि हे ज्ञान पहिल्यांदा दिलं भगवंतांनी ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेव जे ह्या विश्वाचे, ब्रह्मांडाचे पहिले जीव आहे, पहिले जीव. आपण आपल्या मॉडर्न सिलेबसमध्ये काय शिकतो बायोलॉजीमध्ये? जे डार्विन जे होते, चार्ल्स डार्विन, त्यांनी जी कल्पना केली की केमिकल मिक्स होऊन पहिला जीव अमिबा बनला असेल, सिंगल एक पेशीचा. ते काही असं केमिकलपासून जीवन उत्पन्न होऊ शकत नाही. जीवनाची उत्पत्ती होते जीवनापासून. जीवन रसायनमधून येऊ शकत नाही, रसायन केमिकलपासून येऊ शकत नाही. बघा, जर केमिकलमुळे जीवन असतं तर मग कुणाची डेथ झाली नसती. यांच्या बॉडीमध्ये केमिकल कमी झालं आहे, हे केमिकल टाकल्याने पुन्हा त्याला जीवन मिळालं असतं.
पण जीवन हे केमिकलमुळे नाही आहे, जीवन हे जीवामुळे आहे, जीवामुळे. अंतिम 2 मिनटं फक्त, की जीवन हे जे आहे, जीवन कशामुळे आहे? जीवामुळे. बघा, जीवन जो शब्द आहे, जीवन, याच्यामध्ये जीव आहे का? जीव आणि जीवन. जिथे जीव आहे तिथे जीवन असतं, जिथे जीव नाही तिथे जीवन नसतं. साधी गोष्ट आहे. पण मॉडर्न मेडिकल सायन्स जे आहे, मॉडर्न मेडिकल सायन्स, त्यांना असं वाटतं की आत्मा कोणी बघितला आणि आत्मा कुठे असतो आणि कोणी हे सांगितलं आणि कोणी बघितलं, हे अज्ञान आहे त्यांचं. जसं काही आत्मा कोणी असं डोळ्याने बघू शकतो, हवा कोणी बघितली आहे, हवा, मन कोणी बघितलं आहे, बुद्धी कोणी बघितली आहे, असं कोणी म्हणू शकतं का? नाही. ती बघण्याची गोष्ट नाही, पण अनुभवू शकतो, अनुभवू शकतो आपण. हां, हवा वाहते, हवाचा स्पर्श होतो, अनुभूती होते. तसंच मन आहे, बुद्धी आहे. नाही, मला मनच नाही आहे, कोणी असं म्हणू शकतं का? नाही म्हणू शकत. तसंच मुलींनो, आता हा जो काय पोडियम हे जे आहे, मंच पोडियम, याचा जीव आहे का? तुम्ही कुठं बघितला? असू शकतो ना कुठंतरी. आपलं सगळे आयटम बघितले पाहिजे, सगळं ते खोलून ना उघडलं पाहिजे, असं रिसर्च केलं पाहिजे, मग कळेल की आहे की नाही आहे. नाही, कॉमन सेन्सने समजतं याच्यामध्ये जीवन नाही आहे, मग आत्मा पण नाही, जीवन पण, जीव पण नाही आहे. 2 जीव असतात ना, सजीव आणि निर्जीव. आपण कोण आहोत? का आपल्या देहामध्ये जीव आहे, सजीव विथ जीवा, निर्जीव विदाऊट जीवा, जीव. तर मुलींनो, स्वतः शेवटचं हे समजून घ्या, आपलं जीवन जे आहे त्या बॉडीमुळे नाही, आपलं जीवन आपल्यामुळे आहे. आपलं जीवन आपल्यामुळे म्हणजे आत्म्यामुळे आहे. म्हणा ना, जीवनात आत्मविश्वास पाहिजे. जीवनात काय पाहिजे? म्हणजे काय? स्वतःवर विश्वास. हे माहीत पाहिजे मी स्वतः कोण आहे. स्वतः म्हणजे बॉडी नाही, जे नाशवान आहे, हाडामासाचं आहे. कधी कापलं जातं, कधी दुखापत होते, कधी काही त्याला आजार होतो देहाला. आत्म्याला कधी आजार होत नाही. बॉडी थकते, आत्मा थकत नाही. बॉडी म्हातारी होते, आत्मा कधी म्हातारा होत नाही. भगवंतांनी गीतेमध्ये खूप सुंदर विचार मांडला आहे. माझ्या मागे श्लोक म्हणा, नैनम छंदंती शस्त्राणी. खूप प्रसिद्ध श्लोक गीतेचा 2रा अध्यायाचा. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्ति आप न शोषयति मारुतः. भगवंतांनी आपल्याविषयी ज्ञान दिलं. म्हणजे म्हटलं, तशी आई मुलाला ज्ञान देते, बाळाला ज्ञान देते, तसं भगवंत तो जगाचा माता पिता आहे. आपण म्हणू ना, त्वमेव माताचे पिता त्वमेव बंधू सखात. कोणाला म्हणतोय? भगवंताला. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखात. म्हणता तुम्ही, प्रसिद्ध प्रेयर आहे, प्रार्थना. तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई न अपना सिवा तुम्हार. आपल्याला खूप आहे, कुटुंबाचे लोक आहे, शाळेचे लोक आहे, शिक्षक आहे, समाज आहे. असं का म्हटलंय? कोई न अपना सिवा तुम्हार. हे सगळं आहे, पण हे टिकणार हे थोड्या दिवसाच्या साथी आहे. माहीत पण नाही किती दिवस साथ देणार कोण. कल होना हो ना, जिंदगी एक सफर है सुहाना. पुढे यहाँ कल क्या हो किसने, कल का क्या, पल का भरोसा नहीं दुनिया में. पल में बादल फट जाते हैं, पल में भूकंप हो जाता है, पल में हादसा हो जाता है. होता है ना. नोटीस येत नाही, आज माझा अपघात होईल, मला नोटीस मिळाली आहे. नाही नाही नाही, ते काही कोणी सांगू शकत. पण जेव्हा ज्ञान असेल तुम्हाला, आपण कोण आहोत, मग तुला भीतीने वाटणार. आम्ही कुणाचे आहोत, शक्ती वाटणार. इतनी शक्ती हमें देन दाता. पुढे, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल. आपलं काय होतं, हम भूल करते हैं, बाद में भूल जाते हैं, वापिस बार बार वो भूल करते जाते हैं, क्योंकि हमें शक्ति नहीं है, बुद्धि नहीं है. दुर्ज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे. हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे. माझी एक सवय आहे, लहानपणापासून जे काही मी ऐकलं, काही वाचलं, काही बोललो, ते मी पालन करण्याचा प्रयत्न केला. समजून पालन करण्याचा प्रयत्न. का, ज्ञान जर झालं
आणि त्याचा आपण उपयोग नाही केला ज्ञानाचा, शक्ती भेटणारच नाही. इंग्लिशमध्ये म्हणा, नॉलेज इज पॉवर, नॉलेज इज पॉवर व्हेन यू अप्लाय इट. जेव्हा तुम्ही ज्ञानाचा उपयोग घेता तेव्हा तुम्हाला शक्ती मिळणार. नुसतंच माहिती आहे की सारे भारतीय माझे बांधव आहेत, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, नंतर भांडायचं. तर हे ज्ञान आहे का? नाही. प्रतिज्ञा घेतली. काय घेतली? प्रतिज्ञा. आपली परंपरा काय? रघुकुल सदा रीत चली आय, प्राण जाय पर. ही आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे. वचन मोडायचं नाही, विश्वासघात करायचा. पण सध्या काय होतं आहे, ज्ञान नाही आहे, ती बुद्धी नाही, ती क्षमता नाही, निश्चय नाही आहे. तर त्यामुळे थोड्या पैशासाठी, थोड्या साऱ्या गोष्टीसाठी लोक विश्वासघात करतात. चुकीचं आहे. आणि त्याने काय होतं, आपलं जीवन बर्बाद होतं. शेवटचं लक्षात घ्या की जर भगवंताने ज्ञान दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे गाणं म्हणजे प्रेयर्स म्हटल्या, तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, भगवंताने ज्ञान दिलेलं आहे. विठू माऊली तू माऊली जगाची, आणि म्हणतो ना मन, विठ्ठला माय बापा. सगळं संत महात्मांनी विठोबाला काय म्हटलं? आमची माऊली आहे, विठोबा माऊली, विठू माऊली. हे लक्षात घ्या. जगाचा कोणी माता पिता आहे? कोणी असं म्हणेल का माझं कोणी माता पिताच नाही आहे, माझं कोणी बाप नव्हताच, माझी कोणी माय नव्हती, असं होईल का? तसंच मुलांनो, जगाचंही कोणी माता पिता आहे असं होईल का? हे मोबाईल कोणी बनवलाच नाही, असं हवेतून खाली पडला नाही, कोणी याला बनवलेलं आहे. तसंच मुलांना विश्व जे अनंत विश्व, सुंदर विश्व जे आहे, हे आपोआप नाही बनलेलं आहे. आपोआप सूर्य उगवतो, आपोआप सूर्य मावळतो नाही. याच्या मागे कोणीतरी आहे या विश्वाला चालवायला. तर हे जे बुद्धी आहे, ज्ञान पाहिजे. गाढवाला हे ज्ञान होऊ शकत नाही की बॉडी काय, आत्मा काय. मनुष्याला होतं काय? बॉडी माझी गाडी, बॉडी माझी, आणि मी ह्या गाडीत बसलेलो प्रवासी आहे. जीवन काय आहे? सुंदर प्रवास, जिंदगी एक सफर. समजून घ्या. आपण ह्या जगात आलो आहे, माहीत पाहिजे कुठून आलो, का आलो, आणि जायचं कुठे. शेवटी त्याला हे माहीत नाही मी कोण, कुठला, कुठे जायचं आहे. तो काय भटकणार. चला, अशांती, असंतोष. केवळ जगातलं काही थोडं पैसे मिळवून, थोडंसं मोठं पद घेऊन आत्म्याचं समाधान होत नाही का, ते टिकत नाही. आत्मा जो परमनंट आहे, आत्मा अविनाशी, जे आपण श्लोक म्हटला, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. भगवंत सांगतायत या आत्म्याला कोणी जाळू शकत नाही, या आत्म्याचे कोणी तुकडे करू शकत नाही. तर हे आपण जे आत्मा अविनाशी आहोत, परमनंट, सच्चिदानंद, हे समजून घ्या. आपली जगण्याची इच्छा आहे कायम, ते शक्य आहे. आपण जगतो कायम. आत्मा कधी नष्ट होत नाही. हां, बॉडी तर गाडी आहे, ती एक दिवस बंद पडणार. असं होणार नाही की आपली सायकल जी लहानपणची होती ती आयुष्यभर चालणार नाही. आपण किती सायकल बदलल्या, तुम्ही लहानपणापासून किती सायकल अशा घेतल्या आणि नंतर बदलल्या. तुम्ही शाळेमध्ये लहानपणची सायकल आणू शकत नाही 3 चाकाची. नाही, तुम्ही आता मोठा झाला आहे, तुमची सायकल आता बदललेली आहे. तशी बॉडी बदललेली आपली, आणि बॉडी कायम बदलणार. पण असं होईल का तुमचे आईवडील म्हणतील तू माझी मुलगी नाही आहे, माझी मुलगी एवढीशी होती जी माझ्या हातात बसायची? नाही. केवळ बॉडी बदलल्यामुळे आई असं म्हणणार नाही की आपण बदललो. शेवटचा मुद्दा हा की जे आत्मज्ञान आहे, आपण जे आहोत, आत्मा, जीव हा कधी बदलत. आपण एक व्यक्ती आहोत, आपण एक, हे जे तुम्हाला आत्मज्ञान असेल मुलींनो, तुम्हाला आत्मबल भेटणार. बल, आत्मबल, हिंमत येईल. मी भगवंताची आहे, मी एकटी नाही आहे, माझ्यासोबत परमेश्वर आहे. असं जे म्हणतात ना, सगळं प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमात्मा, परमेश्वर असतो. कोणाचं मन दुखायचं नाही का? सगळे आपले आहेत, सगळे आपले आहेत. ती ही सवय आहे की आपण ह्या शाळेत, म्हणजे लहान वयापासून जे काही आपण वाचतो, शिकतो, शाळेमध्ये सुंदर सुंदर विचार मांडलेले असतात, ते आपण वाचले पाहिजे, की घेतले पाहिजे, आणि आपलं जीवन महान केलं पाहिजे. मुलींनो, हे आत्मज्ञान तुम्हाला आत्मबल देईल, आत्मविश्वास देईल. जर माहीत असेल की माझ्या हृदयामध्ये परमात्मा आहे, भगवंत आहे, हनुमानजी प्रमाणे मला शक्ती भेटणार. हनुमानजी किंवा राणी लक्ष्मीबाई, जिजामाता, अहिल्याबाई होळकर, किरण बेदी, सिंधुताई सपकाळ, माई, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, अशी तुम्हाला शक्ती भेटणार. सिंधुताई सपकाळ यांना भीती नव्हती, त्या स्मशानात झोपायच्या. सिंधुताई सपकाळ कुठं झोपायच्या? स्मशानामध्ये झोपायच्या आपल्या मुलीसोबत. किती मोठी हिंमत! का? ज्ञान होतं की मी कधी एकटी नाही आहे, माझ्यासोबत
परमात्मा आहे, कृष्ण आहे. त्यांची खूप श्रद्धा होती भगवान श्रीकृष्णामध्ये. त्यांनी काय सांगितलं, मी जेव्हाही थकली, मी जेव्हाही मला नकोसं वाटलं जीवन, मला त्या कृष्णाने मला वाचवलं असं सांगायचे. बघा, हे ज्ञान जे आहे ना, आपण कधी एकटे नाही आहोत, आपण भगवंताचे आहोत. भगवंत आपल्यासोबत आहे. तुम्हाला आत्मज्ञान, तुम्हाला आत्मबल देईल. आत्मबल तुम्हाला आत्मविश्वास देईल. विश्वास असेल तर संयम येईल. संयम, मनावर संयम, आपल्या इंद्रियावर संयम, इच्छांवर संयम. संयम आवश्यक आहे. मनात खूप इच्छा येतात, पण त्या लगेच केला नाही पाहिजे. संयम बुद्धीने काम केलं पाहिजे, की संयम दाखवला पाहिजे. वाणीवर संयम, बुद्धीवर संयम, आपल्या इच्छांवर संयम. आणि मुलींनो, संयम असेल तर शांती मिळते. शांति दुकान में नहीं मिलती, शांति बाहर नहीं होती, शांति अपने अंदर अनुभव किया जा सकता है. शांति का कब? संयम से. संयम दिखाओ. चांगल्या योग्य वेळेची वाट बघा. इच्छा तर काही चुकीच्या नसतं काही वेळेस, पण योग्य वेळ आहे का, योग्य ठिकाण आहे का, ते बघितलं पाहिजे. आणि शेवटचं, तर शांती असेल मनामध्ये, मग तुम्हाला सुखसुद्धा भेटणार, आनंद आणि समाधानसुद्धा भेटणार. तुम्ही खूप शांत ठिकाणी ऐकलं, हे समजलं तुम्हाला? तर आमचा उद्देश होता की थोडं जीवनाचं ज्ञान काही सांगावं, की आपला हेतू ज्ञान घेण्याचा असला पाहिजे, शिकायचं आहे. मग तुला तणाव आणि तुम्हाला दुःख नाही होणार. निकालमध्ये तुला 60% भेटले, 70 भेटले, 60-70सुद्धा कमी नाही आहे. जर तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत केलेली आहे आणि तुम्ही चांगला प्रयत्न केला आहे, तेही मोठं यश आहे. असं समजू नका 90च यश आहे आणि 60-70 यश नाही, असं काही नाही आहे. यश म्हणजे सांगू तुम्हाला, यश म्हणजे आपले प्रयत्न, आपली मेहनत, तेच यश आहे. कुणाला विचारण्याची आवश्यकता नाही मी यशस्वी आहे का. आपण जर प्रयत्न केले, मेहनत केली, की आपली शक्ती बुद्धी आहे, ते आपलं यश आहे. आणि तुलना करण्याची आवश्यकता नाही आहे. आपल्याला जे सुख समाधान पाहिजे ते भेटणार स्वतःला जाणून, आत्मज्ञान घेऊन आणि काही चांगली सेवा करून. जे म्हटलं ना, हमारा धर्म हो सेवा, हमारा कर्म हो सेवा. आणि जे म्हटलं होतं, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पाव. प्रेम म्हणजे नुसतं बोलण्याची गोष्ट नाही आहे. माझा देशावर माझे प्रेम आहे. आय लव्ह माय कंट्री. नुसतं बोलून होणार? आई म्हणते कशी? आई कधी म्हणत नाही, आई वडील आय लव्ह यू बेटा. त्यांना म्हणण्याची आवश्यकता नाही. का म्हणण्याची आवश्यकता नाही आहे? असं प्रेम बोलून होत. प्रेम म्हणजे सेवा. लव मीन्स, माझ्या म्हणजे म्हणा, लव मीन्स टू सर्व. प्रेम असेल तर आपण सेवा करणार. हे जे आहे, आणि ते मला आनंद दिल. आनंद जसं आईवडिलांचं, शिक्षकांचं प्रेम असतं आपल्यावर, ते कधीही बोलून दाखवत नाही, ते आपल्या सेवेने दाखवतात की माझं किती ना प्रेम आहे. खरं ते म्हटलं ना, प्रेम अर्पावे म्हणजे काय? सेवा करावी. ओके, खूप धन्यवाद. थोडा त्रास होतो मुलींना, क्षमा करा. मला आवडलं काही? याचा काही फायदा होईल? I wish you all the best. May God bless you. Thank you all. Once again, I thank God, dear principal ma'am and all teachers for this opportunity to serve you here at Rashtriya Vidyalay Kanya Shala. Thank you all. धन्यवाद सर. खरोखर बोलणं त्यांचं जेव्हा आपण ऐकत होतो, मी समोर पण बघत होती, म्हणजे छान, म्हणजे ते जेवढे शांतपणे बोलत होते ना, अगदी म्हणजे समोरची व्यक्ती कशी बोलते त्यानुसार आपलं पण मला वाटतं वागणं असतं. ते शांतपणे बोलत होते अगदी एका फ्लोमध्ये, आणि त्यामुळे तुमचं पण मला वागणं असं मला स्वतःला जाणवलं. माझं ऑब्झर्वेशन हे होतं की तुम्ही पण अगदी शांतपणे त्याचप्रमाणे तुम्ही ऐकत होते. म्हणजे समोरचा कसा बोलतो, वागतो, त्यानुसार आपलं वागणं बोलणं असतं. त्यावरून मला आता सुद्धा ते सिद्ध झालं. श्री जगन्नाथ दासजी यांनी आपल्या विद्यालयात खूप छान असे आपल्याला मार्गदर्शन केलं. थोडक्यात सांगायचं तर जे षड ऋतू आहेत, म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर, ह्या ज्या वाईट गोष्टी या सगळ्या, हो ना. तर ह्या वाईट गोष्टी जेव्हा त्यांनी आत्म्याला महत्त्व दिलं, त्यांनी शरीराला महत्त्व नाही द्यायला लावलेलं आहे आपल्याला. आणि आपण फक्त शरीराचं सौंदर्य वाढवायचा प्रयत्न करतो. आत्मा किती दूषित असेल तरी चालेल, आत्मा स्वच्छ नाही करत, मात्र शरीराला स्वच्छ करायचं, सुंदर कसं दिसेल त्याकडे आपलं लक्ष असतं. खूप छान त्यांनी मार्गदर्शन केलं की आधी आत्मा स्वच्छ करा, आपोआप जग सुंदर दिसेल. आणि आत्मिक समाधान जेव्हा आपल्याला असेल ना, तेव्हा सगळं चांगलं असेल. जे आहे ते स्वीकारा. इतरांचा हेवा वगैरे न करता आपल्याला जे आहे ते, त्यात जर आपण समाधान मानलं, प्रयत्न करायचे सोडायचे नाही. पण मग जे दुसऱ्याकडे ते ओरबाडायचं
त्याचा प्रयत्न न करता स्वतः प्रयत्न करणं, आत्मिक समाधान मानणं हे जेव्हा सगळ्यांना जमेल तेव्हा मला वाटतं सगळं कुठं सुरळीत छान चालणार आहे. खूप सुंदर असं व्याख्यान किंवा आपलं मार्गदर्शन श्री जगन्नाथजी यांनी केलेलं आहे. धन्यवाद सर.